बालकांसाठी गोष्टीरूप कृष्णकन्हैया कृष्णकथा. कृष्णजन्म. युगानोयुगापूर्वीची गोष्ट आहे ही. दैत्यांच्या दुराचरणाने आणि अत्याचारामुळे पृथ्वी त्रस्त झाली होती. अखेर गायीचे रूप घेऊन ती ब्रह्मदेवाकडे गेली. तिने आपले दुःख त्यांना सांगितले. मग ब्रह्मा तिला आणि सर्व देवांना घेऊन क्षीरसमुद्राच्या तीरावर गेले आणि त्या सर्वांनी श्री विष्णूंची आराधना केली. हे पुराण पुरुषा, दीनरक्षका, आदिनारायणा, पृथ्वीवर दैत्यांनी मोठा अनर्थ मांडला आहे. त्यामुळे पृथ्वी अगदी गांजून गेली आहे. हे दयार्णवा, हे संकट तूच नाहीसे करू शकतोस. विष्णू प्रसन्न झाले. क्षीरसागरातून आकाशवाणी झाली. हे ब्रह्मदेव, मी सर्व जाणतो, म्हणूनच दुष्टांच्या सहारासाठी मी वसुदेवाच्या पोटी जन्म घेणार आहे. त्याआधी शेष बलरामाचा अवतार होईल. रामावतारात धाकटा भाऊ होऊन त्यांनी माझ्याबरोबर वनवास सहन केला आहे आणि माझी सेवा केली आहे. पण या जन्मी त्याचा धाकटा भाऊ होऊन मी त्याची सेवा करीन. बृहस्पतीने द्रोण होऊन पांडवांना विद्या शिकवावी. आपण सर्व देवांनी आणि देवस्त्रियांनी यदुकुलात आपापल्या अंशाने यादवांच्या आणि गोपींच्या रूपात अवतार घ्यावा. विष्णूची आज्ञा शिरसावंद्य म्हणून ब्रह्मानी पृथ्वीची समजूत घातली. भगवंतांचा जय जयकार करीत सर्व आपापल्या लोकात निघून गेले. यावेळी गोकुळात शूरसेन नावाच्या यादव राजाला पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले वासुदेव. तो फार गुणी आणि सुस्वरूप होता. मोठा झाल्यावर त्याचा विवाह मथुरेचा राजा उग्रसेन याची कन्या देवकी हिच्याबरोबर ठरला. उग्रसेनाचा मुलगा कंस फार दुष्ट आणि राक्षसी प्रवृत्तीचा होता. उग्रसेनाला बाजूला करून तोच मथुरेचे राज्य करीत होता. राजाने आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिले. वसुदेव आणि देवकीची वरात निघाली. वधूवरांना हिरे, मानके, रत्ने यांनी सजविलेल्या सुंदर सुवर्ण रथात बसवून मिरवणूक निघाली होती. मंगलवाद्ये वाजत होती. वरातीसमोर शृंगारलेली हत्ती घोड्यांची पथके झुलत होती. कंस स्वतः सारथी बनला होता. सर्वत्र रोषणाई केली होती. वरातीपुढे अप्रतिम दारुकाम होत होते आणि त्याच्या प्रकाशात आकाशातून जणू चांदण्यांचा वर्षाव होत असल्याचा भास होत होता. सगळेच मोठ्या आनंदात होते. इतक्यात अचानकपणे आकाशवाणी झाली. हे कंसा, तू फार उन्मत्त झाला आहेस. जनतेवर अत्याचार करतो आहेस. प्रजेला फसविण्यासाठी हे वरातीच्या थाटामाटाचे नाटक करतो आहेस. पण लक्षात ठेव, या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. हे ऐकताच कंस संतापला. रथातून उडी टाकून त्याने देवकीची वेणी धरून तिला खाली ओढले आणि तिला ठार मारण्यासाठी तलवार उपसली. देवकी म्हणाली, दादा, कडी काळालाही न घाबरणारा तू या आकाशवाणीला काय घाबरतोस? बंधुराया, मला मारू नकोस. उग्रसेन पुढे येऊन म्हणाला, पुत्रा, आपल्या बहिणीची तू ही काय स्थिती केलीस? सर्वजण घाबरले. वरातीवर दुःखाची छाया पसरली. इतक्यात वसुदेव खाली उतरला आणि म्हणाला, कंसा, स्त्रीवध करू नकोस, ते पाप आहे. यावर संतापाने कंस म्हणाला, हिचा भावी पुत्र जर माझ्या मरणाचे कारण असेल तर मी हिला का जिवंत ठेवावे? यावर वसुदेवाने कंसाला आश्वासन दिले की देवकीला होणारे पुत्र मी तुझ्या स्वाधीन करीन. मग कंसाने तलवार म्यानात टाकली आणि आपल्या सैनिकांना आज्ञा केली, अरे, या वसुदेव देवकीला तुरुंगात टाका आणि त्यांच्यावर कडक पहारा ठेवा. विवाह सोहळ्याचा बेरंग झाला आणि वसुदेव देवकीला बंदिवासात ठेवण्यात आले. काही काळानंतर देवकी गर्भवती राहिली. कंसाचा पहारा आणखी कडक झाला. दिवस पूर्ण होताच देवकीने एका गोजीरवाण्या मुलाला जन्म दिला. बाळाला पाहून वसुदेव आणि देवकी दुःखाने म्हणाले, बाळा, कशाला रे जन्माला आलंस? तुझ्या जन्माआधीच तुझे मरण निश्चित झाले आहे. कंसाला दिलेल्या वचनाप्रमाणे वसुदेवाने हे बाळ कंसाला दिले. त्या सुंदर बाळाला पाहून कंसाच्या मनात प्रेम निर्माण झाले. नाहीतरी देवकीच्या 8व्या मुलाकडून आपल्याला मरण आहे.
मग याला कशाला मारायचं असा विचार करून त्याने ते बाळ वसुदेवाकडे परत दिले. मुलगा जिवंत परत मिळाल्यामुळे देवकीला फार आनंद झाला. इकडे इंद्राच्या सांगण्यावरून नारद मुनी कंसाकडे गेले आणि म्हणाले, कंसा, अरे उलटीकडून मोजलंस तर देवकीचा हा पुत्र सुद्धा तुझा काळ ठरू शकतो. कदाचित देवकीची सगळी मुलं तुझी शत्रू असू शकतील. कंस संभ्रमात पडला. म्हणाला, मुनिवर्य, आपण म्हणता ते खरं आहे. मी आत्ताच जातो आणि त्या देवकी पुत्राला ठार करतो. यालाच नाही तर देवकीच्या सगळ्याच मुलांना मी स्वर्गाची वाट दाखवेन. नारद मुनींचे काम झाले. कंसाच्या हातून बालहत्येचे पातक घडेल आणि मग श्रीविष्णू देवकीच्या पोटी लवकर जन्म घेतील असे इंद्राला वाटले. नारद निघून जाताच कंस बंदी शाळेत गेला. त्याला पाहून वसुदेव आणि देवकी घाबरून गेले. नवजात बालक आईचे दूध पीत होते, पण कंसाने देवकीकडून मूल ओढून घेतले आणि त्याला गरगर फिरवून शिळेवर आपटून त्याला ठार मारले. अशा तऱ्हेने कंसाने देवकीचे 6 पुत्र ठार मारले. कंसाची पापे अतोनात वाढली. मग श्री विष्णू शेषाला म्हणाले, शेषा, आपण मथुरेत अवतार घेण्याची वेळ आली आहे. तू देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहा. मी योगमायेकडून तुझा गर्भ देवकीच्या उदरातून रोहिणीच्या उदरात ठेवीन. देवकी 7व्या वेळी गर्भवती झाली. विष्णूंच्या आज्ञेनुसार 7व्या महिन्यात तो गर्भ योगमायेने गोकुळात राहणाऱ्या वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नीच्या रोहिणीच्या उदरात ठेवला. इकडे बंदीशाळेच्या रक्षकांनी देवकीचा गर्भ नष्ट झाल्याचे वर्तमान कंसाला सांगितले. कंसाने परिस्थिती पाहिली. गोकुळात आकाशवाणी झाली की रोहिणीच्या पोटी वाढणारा पुत्र वसुदेवाचा असून प्रत्यक्ष शेषाने अवतार घेतला आहे. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. दिवस पूर्ण होताच रोहिणीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. नंदाने मोठा जन्मोत्सव केला. त्याचे नाव बलराम असे ठेवले. थोड्याच दिवसात नंदाची पत्नी यशोदेला डोहाळे लागले. इकडे देवकी गर्भवती झाली. प्रत्यक्ष भगवान विष्णू तिच्या उदरात वाढत होते. तिचे शरीर दिव्य तेजाने झळकू लागले. वसुदेव तिला म्हणाला, देवकी, तुझ्या या 8व्या पुत्राचा घात करण्यासाठी कंस सरसावून बसलाय. तरीही तुला काही काळजी कशी वाटत नाही? यावर देवकीच्या मुखातून विष्णू म्हणाले, मी दैत्याचा संहार करेन. कंसाची बंदीशाळा फोडून सर्वांची मुक्तता करेन. देवकीचे बोलणे ऐकून वसुदेवाला आनंद झाला. पण तो म्हणाला, देवकी, तुझे बोलणे रक्षकांनी ऐकले तर अनर्थ होईल. हे ऐकून विष्णू वसुदेवासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्या पोटी अवतार धारण केला आहे. तुम्ही जन्मताच मला गोकुळात नंदाच्या घरी ठेवा आणि यशोदेच्या पोटी जन्मलेल्या मुलीला इथे आणून ठेवा. एवढे सांगून विष्णू पुन्हा गर्भरूपात देवकीच्या उदरी गेले. पावसाळ्याचे दिवस, श्रावण वद्य अष्टमी. पाऊस धोधो कोसळत होता. बाहेर भयानक अंधार पसरला होता. पण याच वेळी वसुदेव आणि देवकीचे कारागृह दिव्य प्रकाशाने भरले होते. देवकीने एका सुंदर आणि तेजस्वी मुलाला जन्म दिला होता. त्या नवजात बालकाकडे पाहताच वसुदेव देवकीला शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले प्रत्यक्ष श्री विष्णूंचे चतुर्भुज स्वरूप दिसले. दोघांचे भान हरपले. पण क्षणभरातच त्यांची समाधी उतरली आणि या बाळाच्या हत्येचे भय त्यांच्यापुढे उभे टाकले. त्यांनी हात जोडले. यावेळी विष्णू म्हणाले, वसुदेवा, पूर्वजन्मी तू सूतपा आणि देवकी पृष्णी होती. पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही तप केले होते. त्यामुळे प्रसन्न होऊन मी वर मागण्यास सांगितले. तू म्हणालास, देवा, तूच माझा पुत्र व्हावा, तूच माझ्या कुशीत यावेस. माझ्या तपाचे फळ म्हणून तूच मला पुत्ररूपाने मिळावास. एकच इच्छा तू 3 प्रकारे बोलून दाखविलीस, म्हणून मी तुझ्या पोटी पृष्णीगर्भ या नावाने जन्मास आलो. त्यानंतरच्या जन्मात तुम्ही आदिती आणि कश्यप मुनींच्या जन्मात आला. त्यावेळी मी उपेंद्र नावाने तुमच्या पोटी जन्माला आलो. या जन्मात तुम्ही वसुदेव आणि देवकी म्हणून जन्माला आलात आणि दिलेल्या वराप्रमाणे मी तुमच्या पोटी जन्माला आलो. माते, हा तुमचा शेवटचा जन्म आहे. यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल आणि तुम्ही माझ्यात विलीन व्हाल. आता मला ताबडतोब गोकुळात घेऊन जा. तिथे यशोदेच्या पोटी आदिमायेने नुकताच जन्म घेतला आहे. मला तिच्या जागी ठेवून त्या कन्येला घेऊन ये. वसुदेवाने बाळाला गुंडाळून एका वेताच्या टोपलीत ठेवले. ईश्वराचा नवा अवतार पाहण्यासाठी आकाशात देवांनी गर्दी केली. त्यांनी बाळावर पुष्पवृष्टी केली. प्रत्यक्ष परमात्मा आपल्या पोटी आला असल्याने आता भीती कसली असा विचार करून वसुदेवाने टोपली डोक्यावर घेतली. त्याच्या हातापायात नवचैतन्य निर्माण झाले. त्याच्या पायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या. पुढे जाताच तुरुंगाचे दरवाजे उघडले.
पहारेकरी गाढ झोपी गेले. वसुदेव बाळाला घेऊन बाहेर पडला. पाऊस मी म्हणत होता. यमुना दुथडी भरून वाहत होती. बाळाचे पावसापासून रक्षण करण्यासाठी शेषनागाने आपल्या फण्याचे छत्र त्याच्या डोक्यावर धरले. वसुदेव यमुनेच्या प्रवाहात शिरला. पाणी त्याच्या गळ्यापर्यंत आले आणि काय आश्चर्य! बाळाच्या पायाचा अंगठा पाण्यास लागताच यमुना दुभंगली आणि एक पाय वाट तयार झाली. वसुदेव बाळाला घेऊन नंदघरी सुखरूप पोहोचला. गोकुळ गाढ निद्रेत होते. नंदाच्या अंतर्गृहात प्रवेश करून वसुदेवाने बाळाला यशोदेच्या कुशीत ठेवले आणि तिच्या जवळची कन्या घेऊन तो परत मथुरेला आला. तो आत येताच तुरुंगाचे दरवाजे पुन्हा बंद झाले. त्याने कन्येस देवकीच्या कुशीत ठेवले. वसुदेवाच्या हातीपायी पुन्हा बेड्या पडल्या. जणू काही घडलेच नाही असे सर्व झाले. देवकीच्या कुशीतली कन्या किंचाळली. पहारेकऱ्यांनी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता दिली. त्याबरोबरच तो धावतच बंदीशाळेत आला. देवकीच्या हातातून त्याने मुलीला हिसकावून घेतले. गरगर फिरवून तिला शिळेवर आपटणार तोच ती त्याच्या हातातून निसटली आणि विजेसारखी कडकडत आकाशात गेली आणि आकाशवाणीने कंसाला म्हणाली, कंसा, तुझा शत्रू जन्माला आला आहे आणि सुखरूप आहे. तू तुझ्या कोणत्याही उपायाने मरणार नाही. हे ऐकताच कंसाच्या जीवाचा थरकाप झाला. खिन्न मनाने तो तिथून निघून गेला. नंदाने बाळाचे जातकर्म करून हजारो गायी, वस्त्रालंकार, तिळाच्या 7 राशी असा मोठा दानधर्म केला. छोटा कृष्ण यशोदेच्या कुशीत निजला होता. यशोदा त्याला न्याहाळत होती. त्याचे मनोहर रूप डोळ्यात साठवून घेत होती. इतक्यात बाळ जागे झाले आणि आईकडे पाहून हसू लागले. त्याने आपल्या उजव्या पायाचा अंगठा आपल्या मुखात घातला आणि चोखू लागला. नंदाच्या बाळाचे जातक वर्तवण्यासाठी कुलगुरू गर्गमुनींना पाचारण केले. बालकाचा हात पाहून आणि जन्मवेळ पाहून गर्गमुनी म्हणाले, नंदा, यशोदे, तुमचे भाग्य थोर आहे. प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू तुमच्या घरी अवतरले आहेत. या मुलाची कीर्ती त्रैलोक्यात पसरेल. भविष्य ऐकून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. प्रत्यक्ष श्री विष्णूंचा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाच्या वास्तव्यामुळे गोकुळाची भरभराट होऊ लागली. इकडे मथुरेत तुझा शत्रू सुखरूप आहे या आदिमायेच्या सांगण्यामुळे कंस मात्र बेचैन झाला. त्याला ध्यानी मनी स्वप्नी देवकीचा 8वा पुत्र दिसू लागला. एकदा राजसभेत त्याचा मुकुट खाली पडला. त्याच्या छत्राचा दांडा मोडून ते खाली कोसळले. ही दुष्चिन्हे पाहून तो घाबरला. आपण घेतलेले सर्व परिश्रम वाया गेले. दैवी शक्ती आपल्यापेक्षा वरचढ ठरली. आपण केलेल्या अनाचारामुळे आपला शेवट लवकरच होणार या विचारांनी त्याला ग्रासले. त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. वासुदेव देवकीकडे जाऊन त्याने त्यांची क्षमा मागितली. कंसाचा हा पश्चाताप खरा की खोटा तोच जाणे. पण त्याने वसुदेव देवकीला मुक्त केले आणि त्यांच्या घरी परत पाठवले. हे सगळे करून कंस आपल्या राजवाड्यात परत आला. मग त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावून घेतले. त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. कंसाचे मंत्री सुद्धा त्याच्यासारखेच दुष्ट आणि उथळ बुद्धीचे होते. त्यांनी कंसाच्या पराक्रमाची उगीच स्तुती केली. देवदेवतांची टिंगल केली आणि कंसाला म्हटले, राजन, रोग बळावण्यापूर्वी त्याचा प्रतिबंध करायला हवा. गायी, सज्जन, धर्माचरणी, तपस्वी, ऋषीमुनी यांच्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य असते. म्हणून त्या सर्वांचा आणि राज्यातील 10 दिवसांच्या आतल्या सर्व नवजात बालकांचा वध करावा. त्यांचा हा सल्ला मानून कंसाने तसे करण्यास सुरुवात केली. महाबळ नावाचा दैत्य ज्योतिषाचे रूप घेऊन कंसाच्या शत्रूचा शोध घेण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी गोकुळाकडे निघाला.